राज्यामध्ये ज्या पद्धतीने प्री प्रायमरी आणि नर्सरीचे वर्ग चालू केले जातात याच्यासाठी राज्य शासनाची कुठल्याही पद्धतीची परवानगी शालेय शिक्षण विभागाची घेण्याची गरज नाही। आणि म्हणून आपण पाहतो की ज्याच्या मनात येईल तो त्या पद्धतीने असे नर्सरीचे क्लासेस आणि वर्ग चालू करतात। कोणी बंगल्यामध्ये करतं, कोणी 2 खोल्यांमध्ये करतं, त्याची कुठल्याही पद्धतीची सुरक्षतेची व्यवस्था नाही, कारण त्याची नोंदणीच तुमच्याकडे नाही। आणि ती नोंदणी नसल्यामुळे त्याच्यावर कोणते बंधन टाकण्याचा शासनाचा प्रसंगच शासनाला येत नाही। आणि अशा या नर्सरीजमध्ये असे हे जे प्री स्कूल आहेत, प्रायमरी स्कूल आहेत, याच्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात, चिमुकले मुलं असतात। स्कूल बसेस त्यांना जे शाळेत आणतात सोडतात त्याचाही कुठे बंधन नाही। एका बसमध्ये कितीपेक्षा जास्त मुलं कॅपॅसिटीपेक्षा जास्त बसवले जातात। रिक्षाने जिथं जातात तिथं देखील 10-10 मुलं लहान असल्यामुळे जास्तीचे बसवले जातात। आणि म्हणून माझी राज्य शासनाला एक प्रश्न या सूचनेच्या माध्यमातून असा आहे, या उत्तरामध्ये मंत्री महोदय आपण असं उत्तर दिलेलं आहे आणि जे मला माहिती की तुम्ही परत उत्तरामध्ये तेच सांगणार आहात की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये खाजगी बालवाटिका म्हणजे नर्सरी जे आहेत त्यांच्यासाठी नोंदणी संदर्भात अधिनियम प्रस्तावित करण्यात येणार आहे। म्हणजे आज अस्तित्वात नाही, मग तो कधी अस्तित्वात येणार आहे, त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे, अनधिकृत ज्या शाळा चालू झालेल्या आहेत प्री प्रायमरी त्या कधीपर्यंत बंद होणार आहेत, याबाबतचं स्पेसिफिक उत्तर मंत्री महोदय आपल्याकडून अपेक्षित आहे। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सत्यजितजी तांबे यांनी सभागृहामध्ये प्रीस्कूलच्या संदर्भात वस्तुस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे। आणि ही गोष्ट खरी आहे की आजपर्यंत प्रीस्कूल करता कुठलेही नियम किंवा कायदे आपल्याकडे त्या ठिकाणी अस्तित्वात नाही। आणि ते म्हणत आहे की तुम्ही उत्तरही तेच द्याल, परंतु मला असं वाटते मान्य सत्यजित तांबे शिक्षण क्षेत्रामध्ये मागच्या 30 ते 40 वर्षापासून आहे, परंतु आत्ता साधारणतः ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळे अत्यावश्यकता त्या ठिकाणी आपल्या सर्वांना वाटली आणि म्हणूनच ह्या सरकारनं निर्णय घेतला की ह्या सर्व प्रीस्कूल त्या ठिकाणी शासनाच्या अखत्यारीमध्ये आल्या पाहिजे, शासनाचं त्यावर कुठेतरी नियंत्रण असलं पाहिजे। याच्याकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बाल्यावस्थामध्ये आपण जे शिक्षण देतो ते आपल्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता अतिशय महत्त्वाचं असते। त्याकरिताच गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, खेळ आधारित व बालकेंद्रित शिक्षण व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे। हीच गोष्ट लक्षात घेऊन त्या ठिकाणी खाजगी बालवाटिकांच्या नोंदणी संदर्भात अधिनियम आपण ह्या ठिकाणी सरकार प्रस्तावित करणार आहेत। सदर अधिनियमाचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व खाजगी बालवाटिकांची अनिवार्य नोंदणी, नियमन, गुणवत्ता सुनिश्चित करणे हा त्या ठिकाणी राहील। त्याच्याकरिता नोंदणीसाठी सक्षम प्राधिकरणाची नेमणूक, ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी प्रक्रिया, नोंदणीची वैधता, नूतनीकरणाची तरतूद ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहे। आणि जे काही प्रकार आता घडत आहेत, आता जे उदाहरणार्थ बदलापूरला झालं, स्कूल व्हॅन मध्ये त्या ठिकाणी अवघ्या 4 वर्षाच्या बालकासोबत त्या ठिकाणी तो प्रकार घडला, परंतु आपण शाळेवर कारवाई करू शकलो नाही कारण आपल्याला त्या ठिकाणी त्या आपल्या अखत्यारीतच ते प्रीस्कूल त्या ठिकाणी येत नाही। म्हणून याच्यावर नियंत्रण घेण्याकरिता लवकरच आपण त्या ठिकाणी अधिनियम प्रस्तावित करतोय आणि सरकारच्या अधिनियमाखाली महोदय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये हे प्रस्तावित केलं होतं की असा अधिनियम असला पाहिजे, प्री प्रायमरीच्या शाळा देखील शासनाकडे नोंदणीकृत असल्या पाहिजे। आज 2026 आलेला आहे, 6 वर्ष हे धोरण येऊन झालेले आहेत आणि तरी राज्य शासन प्रत्येक वेळेस हेच उत्तर देत आहे की आम्ही ते आणणार आहे। कधीपर्यंत आणणार याचं ठोस उत्तर मंत्री महोदय आपण द्या, तारीख द्या। आज मी आपल्याला सांगतो की अंतिम स्तरावर आपली जी प्रक्रिया आहे, जे आपण अधिनियम तयार करतोय, अंतिम टप्प्यामध्ये लवकरात लवकर आपण हे सभागृहात मांडू।